नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनी समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे येथील जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण शिक्रापूर NH 548D या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनी समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनी समांतर 6 पदरी रस्ता तयार करण्याच्या निर्णयास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। त्यामुळे खऱ्या अर्थाने या प्रलंबित आणि बहुचर्चित महामार्गाचे काम सुरू होण्याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे। या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मावळ, खेडसह शिरूर तालुक्यातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे। 2017 मध्ये राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाल्यानंतर जवळपास 7 वर्षांहून अधिक काळ नुसत्या घोषणांच्या सुकाळात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम प्रलंबितच राहिले। गतवर्षी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून हा रस्ता राज्य सरकारकडे अधिकृतरित्या हस्तांतरित होऊन नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात MSIDCच्या माध्यमातून BOT तत्वावर या रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला। सदर उन्नत महामार्गाच्या कामासाठी राज्य शासनाने वस्तू व सेवा कर, मुद्रांक शुल्क तसेच गौण खनिज वापराबाबत सवलत द्यावी या संदर्भात MSIDC कडून गेल्या 1 जानेवारी रोजी प्रारूप मसुदा कॅबिनेटच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता। राज्य शासनाच्या अखत्यारीत आल्यानंतर गेल्या मार्च महिन्यात झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्याच्या प्रस्तावित 4 पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पासाठी 6,500 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा उल्लेख केल्याने मावळ आणि खेड तालुक्यातील वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांचा हा प्रश्न प्रथमच राज्य शासनाच्या पटलावर आला। त्यानंतर अर्थ खात्याच्या नियोजन विभागात विविध टप्प्यातून चाचपणी झाल्यानंतर या रस्त्याच्या कामाच्या टिप्पणीचा मसुदा काल मंगळवारी तारीख 22 झालेल्या कॅबिनेट बैठकीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता। त्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली। त्यामुळे आता या रस्त्याची निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत लवकरच सुरू केली जाणार आहे। सदर रस्त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून यापूर्वीच तयार करण्यात आला असून त्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून अंमलबजावणी केली जाणार आहे। बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्वावर विकसित केल्या जाणाऱ्या या रस्त्याच्या बांधणीसाठी 6,499 कोटी रुपये तर भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करून भूसंपादन आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात येईल असे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी माध्यमांना सांगितले। तळेगाव चाकण शिक्रापूर या 56 किलोमीटर अंतराच्या प्रलंबित महामार्गाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता। खेडचे आमदार बाबाजी काळे व मावळचे आमदार शेळके यांनी कृती समिती सदस्यांसह केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची नागपुरात भेट घेऊन पाठपुरावा केला। त्यानंतर सदर महामार्ग राज्य शासनाकडे हस्तांतरित झाल्याने MSIDCच्या माध्यमातून त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला। या रस्त्याच्या कामाला कॅबिनेटची मंजुरी मिळावी। दृष्टिक्षेपात प्रस्तावित तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग एकूण रस्ते बांधणी खर्च 6,499 कोटी, भूसंपादनासाठी खर्च 410 कोटी रुपये, तळेगाव ते चाकण दरम्यान 4 पदरी उन्नत मार्ग व जमिनी समांतर 4 पदरी रस्ता, चाकण ते शिक्रापूर दरम्यान जमिनी समांतर 6 पदरी रस्ता, तळेगाव चाकण दरम्यान विविध ठिकाणी प्रवेश आणि बाहेर पाडण्यासाठी रॅम्प। सदर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास तळेगाव चाकण शिक्रापूर औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक सुरळीत होऊन कोंडी आणि अपघाताची समस्या मिटणार आहे। त्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल। परिसरात उद्योग आणि गुंतवणूक वाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या वाढीव संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। तांत्रिक अडचणी दूर होऊन मंत्रिमंडळाची मंजुरी या रस्त्याच्या कामाला मिळाली। लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागेल। मात्र गेल्या 1.5 दशकांपासून चालू असलेल्या या लढ्याला न्याय मिळालाय। तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचा बहुतांश भाग हा खेड तालुक्यात आहे। मुंबई आणि नागपूर दोन्ही अधिवेशनात हा प्रश्न खेडच्या विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी प्रकर्षाने मांडला। या रस्त्याचे काम लवकर झाल्यास वाहतूक कोंडीतून आजूबाजूच्या गावातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे। गुन्हेगारीच्या बाबतीत बीड जिल्ह्याचं नाव पुण्याच्या आधी घेण्यात येतं। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बऱ्याच हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत। याच दरम्यान बीडच्या माजलगाव येथील महादेव गायकवाड यांच्या हत्येचा उलगडा अखेर झाला असून यातील आरोपींना खेड तालुक्यातील आळंदी येथील नगर परिषद चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे। त्यामुळे आळंदी भागात गुन्हेगारांचे कनेक्शन असल्याची बाब समोर आली आहे। बिलाचकरणावरून झालेल्या मारहाणीत उपचार सुरू असताना महादेव गायकवाड यांचा मृत्यू झाला होता। शिवाय त्यांच्या ढाब्याची तोडफोडही करण्यात आली होती। यातील प्रमुख आरोपी असलेले रोहित शिवाजीराव थावरे
ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे सर्वजण राहणार आनंदगाव यांना आज पहाटे आळंदी येथून ताब्यात घेण्यात आलं आहे। ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली। माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान ढाबा नावाचं हॉटेल आहे। या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर 2 मित्र असलेले आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा हॉटेलचे बिल देण्यावरून महादेव गायकवाड यांच्यासोबत वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर बाजूलाच असलेली लाकडी ढिलपी उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घातली, तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाड हा देखील या मारहाणीत गंभीर जखमी झाला। दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यापैकी महादेव गायकवाड यांचा आज सोमवारी पहाटे 2च्या सुमारास मृत्यू झाला। या प्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे आणि अन्य 2 अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता। त्यावरून पोलिसांनी आज या तिघाही आरोपींना आळंदी येथील नगरपरिषद चौक येथून ताब्यात घेतलं आहे। खेड तालुक्यामध्ये सर्वात मोठी म्हणून गणल्या जाणाऱ्या पाईट सोसायटीचे कर्ज वाटप सुरू करण्यात आले आहे। 10,84,87,500 रुपये वाटपाला प्रत्यक्ष आजपासून सुरुवात झाली। यामध्ये एकूण 1,108 सभासदांचं वाटप सुरू झालं आहे। खेड तालुक्यात वाढत्या तापमानामुळे शेती कामावर याचा परिणाम होऊ लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। पाझर तलाव आणि विहिरीमधील पाणी पातळी निच्चांकी पातळीवर आली असून तालुक्यातील विविध भागातून शासकीय टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल होऊ लागले आहेत। तालुक्यात आज अखेर 17 गावांसह 101 वाड्या वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत। वाळद, नायफळ, साबुर्डी, तळवडे, कोहिंडे बुद्रुक, कोयाळी तर्फे वाडा, वडगाव पाटोळे या गावांचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव दाखल झाले असून टँकर सुरू करण्याबाबत मागणी होत आहे। खेड तालुक्यातील 162 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतींपैकी गेल्या 22 फेब्रुवारीला 19 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडल्या होत्या। त्या ग्रामपंचायती वगळून 143 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत बुधवार दिनांक 23 एप्रिल रोजी चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता होणार आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेच्या थकबाकी यंदाच्या आर्थिक वर्षातील 9,76,58,000 मालमत्तेच्या करापैकी 3,03,77,000 म्हणजेच 31.11% वसुली झाली, तर पाणीपट्टीमधील थकबाकीसह आर्थिक वर्षा मिळून 2,39,74,000 20.44% म्हणजेच 49 लाख जमा झाल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली। राजगुरुनगर नगर परिषदेच्या 2024-25 या आर्थिक मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीचा आकडा घसरल्याने शहरातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवताना दमछाक होणार आहे। चाकण औद्योगिक भागात आज मंगळवारी 22 एप्रिल रोजी सायंकाळी चाकण दावडमळा झित्राईमळा ते आंबेठाण चौक या दरम्यान 2 किलोमीटर जाण्यासाठी 1 तास वेळ लागल्याचं प्रवाशांनी सांगितलं। चाकण परिसरात ठिकठिकाणी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना मंगळवारी 22 एप्रिल रोजी नागरिकांना करावा लागलाय। चाकण एमआयडीसी भागात महामार्ग आणि कंपन्यांच्या समोरील रस्त्याच्या लगत कंपन्या मालवाहतुकीची वाहने लावल्यास सांगत असल्यानं वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे। पुणे लाईव्हच्या दर्शकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून तक्रारी केल्या। चाकण एमआयडीसी मधील स्पार्क मिंडा या कंपनीत मागील 3 दिवसांपासून कोल्हा दिसत असल्याची माहिती चाकण वनविभाग आणि रेस्क्यू टीमनं खात्री केली आहे। या कंपनीच्या परिसरात कोल्हा असल्याची खात्री झाल्यानंतर त्यास पकडून सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलाय। खेड तालुक्यातील भीमाशंकर ते कर्जत रस्त्याची प्रतीक्षा पुढील काळात संपण्याची शक्यता आहे। या रस्त्याचे काम मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे, मात्र अनेकदा घोषणा होऊन या भागातील रस्ते प्रकल्प रखडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे। त्यामुळे रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याशिवाय त्यावर खेड तालुक्यातील नागरिक विश्वास ठेवण्यास तयार नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुणे जिल्ह्याच्या तुलनेत रायगड दुर्गम जिल्हा मात्र सर्वच बाबतीत नशीबवान ठरलेला पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यात फणसाड अभयारण्य आहे। रायगड जिल्ह्यात 1986 साली स्थापन झालेल्या या अभयारण्याचे क्षेत्रफळ 69.79 चौरस किलोमीटर आहे। हे फणसाड अभयारण्य मुरुड आणि रोह तालुक्यात येतं। या भागात खूप आधीच असे रस्ते तयार झाले आहेत। काशीद, कोकबन, चिकनी, दांडा, नांदगाव, बारशिव, मजगाव, वळास्ते, सर्वा, सुपेगाव,
आदी 38 गावांनी ते वेढलंय. फणसाड हे अभयारण्य समुद्र किनाऱ्यापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. 25 फेब्रुवारी 1986 रोजी या वनाला अभयारण्याचा दर्जा मिळाला. फणसाडमध्ये अंजनी, अर्जुन, ऐन, कांचन, किंजळ, कुडा, गेळा, जांभूळ, निलगिरी आणि सावर असे सुमारे 700 प्रकारचे वृक्ष आहेत आणि 17 प्रकारचे प्राणी आणि 90हून अधिक जातीची रंगीत फुलपाखरं आहेत. फणसाडच्या जंगलात नेहमीच्या वृक्षांबरोबरच फणसाड येथे अशोक, कुरुडू, नरक्या, सर्पगंधा, सीता यांसारखे औषधी वनस्पती सुद्धा आहेत. महाराष्ट्र राज्य शासनानं राज्य फुलपाखरांचा मान दिलेलं ब्लू मोरमॉन फुलपाखरू फणसाडमध्ये मोठ्या संख्येत दिसतं. महाराष्ट्राचे आणखीन एक मानचिन्ह असलेलं शेकरू येथे आहे. याशिवाय कोल्हा, तरस, पिसोरी, बिबट्या, भेकर, माकड, मुंगूस, रानमांजर, रानससा, वानर, सांबर, साळींदर आदी प्राणी सुद्धा इथे आहेत. बिबट्याचे तर हमखास दर्शन इथे घडतं. घोणस, नाग, फुरसे, मण्यार आदी विषारी आणि तस्कर, हरणटोळसारखे बिनविषारी साप देखील या अभयारण्यात आहेत. या भागात असे रस्ते खूप आधीच निर्माण करण्यात आले आहेत. भीमाशंकर ते कर्जत मार्गाची प्रतीक्षा मागील कित्येक दशकांपासून कायम आहे. पुढील काळात फणसाडप्रमाणेच भीमाशंकर ते कर्जत दरम्यानचे रस्त्यांचे काम होण्याची जनतेला आता अपेक्षा आहे. खेड तालुक्यातील कुरुळे येथे यात्रेनिमित्त रात्री फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी 22 एप्रिल 2025 रोजी निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात आला होता. यामध्ये सर्व नामांकित मल्ल सहभागी झाले होते. या संपूर्ण यात्रेचे आयोजन समस्त कुरुळी ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आलं होतं. दरम्यान पुणे जिल्ह्यातील नामांकित मल्लांचा संपूर्ण कुरुळी ग्रामस्थ यांच्या वतीनं सत्कार करण्यात आल्याची माहिती भैरवनाथ कुस्ती केंद्राचे संचालक गणेश कांबळे यांनी दिली आहे. संजय भाऊकड यांच्या हाताला असलेला पैलवान तीर्थराज डोंगरे, खेड केसरी दीपक डोंगरे यांचे चिरंजीव निकाली कुस्ती करायचे. गावच्या वतीने 8,000 रुपये, विशाल सोनवणे 1,000 रुपये, संजय भाऊकड 1,000 रुपये, सागर शेटपुरे 1,000 रुपये, उत्तमराव सोनवणे 500 रुपये, गुलाबराव सोनवणे यांचे 1,000 रुपये. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.